चैत्र महिना म्हणजे आपल्या मराठी महिन्यातला पहिला महिना. चैत्र महिन्यामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपण गुढी उभी करतो, म्हणजेच आपला गुढीपाडवा साजरा करतो. याशिवाय चैत्र प्रतिपदेपासून रामाचं नवरात्रसुद्धा बसलं जातं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना रामाचं नवरात्र असतं हे माहिती नसेल किंवा आपल्याकडे ते विशेष केलं जात नाही. जसं आपण देवीचं नवरात्र, चैत्रातलं नवरात्र, खंडोबाचं नवरात्र करतो, तसं त्या मानाने रामाचं नवरात्र आपल्या सगळ्यांकडेच केलं जातं असं नाही. परंतु या 9 दिवसामध्ये रामाचं नवरात्र केलं जातं आणि रामनवमीला मोठा उत्सव साजरा केला जातो. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला रामाचं नवरात्र काही जणांकडे साजरं केलं जातं त्यावेळेला रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते किंवा रामाचा फोटो ठेवला जातो आणि त्याला हार, आपण नेहमी पंचोपचारे पूजा करतो त्याप्रमाणे पूजा केली जाते. 9 दिवस रामचरित्रमानस वाचलं जातं किंवा 9 दिवस रामरक्षासुद्धा 11 वेळेला, रोज 11 वेळा म्हटली जाते बरं का. या 9 दिवस काही जण रामरक्षा 11 वेळेला किंवा 21 वेळेला सुद्धा म्हणत असतात. त्यामुळे रामरक्षा सिद्ध होते असंही म्हटलं जातं. आता रामाचा अवतार कुणी घेतला याबद्दलही आपल्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो. तर त्रेतायुगामध्ये विष्णूने युगपुरुष म्हणून रामाचा जन्म घेतला होता. राम हा कौसल्या आणि दशरथाचा मुलगा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्या दिवशी रामनवमी असते त्या दिवशी सुंठवड्याचा नैवेद्य रामाला दाखवला जातो. राम हा एकवचनी होता. रामाचं राज्य असताना सगळी प्रजा सुखी, आनंदी आणि समृद्ध अशी होती. त्यामुळे ज्या ठिकाणी भरपूर सुख समृद्धी असते त्यावेळेला आपण नेहमी म्हणतो की तिथे रामराज्य आहे. रामनवमीच्या दिवसात किंवा या 9 दिवस रामाच्या देवळामध्ये भजन कीर्तन केलं जातं, मंदिर सजवलं जातं, रामाच्या मूर्तीला सुद्धा छान दागिने, नवीन वस्त्र परिधान केले जाते आणि मोठ्या प्रमाणात रामाचा उत्सव केला जातो. आणि फक्त भारतातच नाही बरं का, इतर प्रदेशात सुद्धा रामाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रामनवमी जशी असते त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते. हनुमान जयंतीचा उत्सवसुद्धा जिथे जिथे हनुमानाची मंदिरं आहेत किंवा मारुतीची मंदिरं आहेत तिथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मारुतीच्या देवळाला छान रोषणाई केली जाते, मारुतीला छान वस्त्र घातले जाते. मारुतीला सुद्धा सुंठवड्याचं नैवेद्य प्रिय आहे बरं का. त्या दिवशी सुंठवडा किंवा इतरही प्रसाद मारुतीच्या देवळामधनं दाखवला जातो. हनुमानाला मारुती, अंजनीपुत्र, वायुपुत्र किंवा पवनपुत्र असे अनेक नावांनी आपण ओळखतो. ह्या दिवशी हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालिसासुद्धा वाचली जाते. कुठलंही संकट आलं किंवा आपल्याला एखादी मोठी अडचण आली तर बरेच जण हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालिसा नक्की वाचतात. ज्याप्रमाणे आपण रामनवमी, हनुमान जयंती याबद्दल माहिती घेतली त्याचप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये चैत्र शुद्ध अष्टमीला तुळजाभवानीची उत्पत्ती झाली म्हणून तिची जयंती साजरी केली जाते. तुळजापूरला मोठा उत्सव त्या दिवशी साजरा केला जातो. भक्तांच्या हाकेला धावून येणारी, त्यांचं मनोरथ पूर्ण करणारी अशी त्वरिता म्हणजेच तुळजाभवानी. त्यामुळेच बरेच भाविक तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतात. चैत्र महिन्यामध्ये जे जे काही सणवार, व्रतवैकल्य होतात त्याबद्दल आपण माहिती घेतली. आता पुढच्या वेळेला वैशाख महिन्यामध्ये कुठले सणवार येतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमंडळींना सांगायला विसरू नका. धन्यवाद.